आज ना अतिशय सुरेख दाखवलेलं आहे खरंच प्रेक्षकांनो. थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. खूपच इमोशनल रिव्ह्यू आहे आजचा. कुसुम म्हणत असते ह्या वेळेला तुम्ही थोडक्यात वाचलात नाही हे कॉन्ट्रॅक्ट वगैरे ठीक आहे, पण हे प्रकरण कधी हाताबाहेर जाऊ शकतं. हे खोटं लग्न ना पुरे करा आता. आणि वकील साहेब तुम्ही लवकरात लवकर सोडा मधुभाऊंना आमच्या. तुम्ही तर काहीच करत नाही आहात. अर्जुन म्हणतो अहो कुसुमताई मी सांगितलंय सायलींना की थोडा वेळ लागेल. सायली म्हणते अगं ते प्रयत्न करतायत. तेव्हा कुसुम म्हणते तू गप्प बस गा, मध्ये मध्ये बोलू नको. ही खोटी बायको म्हणून सगळी कर्तव्य पार पाडतीये ना, मग तुम्ही तुमच्याकडचा शब्द कधी पाळणार आहात. कुसुम अर्जुनलाच ओरडते, पण सायली लगेच अर्जुनची बाजू घेते. अगं कुसुमताई अर्जुन सर शब्द पाळणार नाही असं कधीच होणार नाही. ते खूप मेहनत करताय. ते किती मेहनत करताय ना हे मी बघतीये. कोर्टाच्या 2 तारखांच्या मध्ये ना खूप मेहनत घ्यावी लागती आणि ते करतायत. जोपर्यंत अर्जुन सरांसारखा वकील आणि माणूस आपल्या सोबत आहे ना तोपर्यंत आपल्याला काहीच काळजी करायची गरज नाही आणि ते मधुभाऊंना नक्की सोडवतील. आता सायलीने एवढी समर्थपणे बाजू घेतल्यानंतर कुसुम जराशी मनातल्या मनात चिडते. अर्जुन मात्र खुश होतो. आता ही कुसुम म्हणते ओ वकील आणि माणूस जरा बाहेर जाता का, मला खाजगी बोलायचंय सायलीशी. अर्जुन म्हणत असतो असं काय बोलायचंय तुम्हाला जे तुम्ही माझ्या समोर बोलू शकणार नाही आहात. हा तुम्हाला माझ्याबद्दल वाईट बोलायचं असेल. कुसुम म्हणते ते तर मी तुझ्या तोंडावर बोलेल, मी काय कोणाला घाबरते का. तेव्हा अर्जुन म्हणतो मग माझ्या समोर बोला की. कुसुम म्हणते तू काय तिचा नवरा नाहीयेस, चल निघ आता खोलीच्या बाहेर. आता अर्जुनला राग येतो. त्याच्याच खोलीतून कुसुम त्याला बाहेर काढतीये. पण सायली त्याला रिक्वेस्ट करते म्हणून तो बाहेर जातो. पण आता खोलीचं दार बंद करते कुसुम. पण अर्जुनला वाटतं तिथेच उभं राहून सगळं ऐकावं. सायली चिडते कुसुमवर आणि म्हणते अगं एरवी नाईलाजाने का होत नाही, तू आहो जाऊ करतेस ना त्यांना, मग अशी चिडल्यावरती आहोत अरे तू रे का करतेस ह्यांना. तेव्हा कुसुम म्हणते ह्यांना म्हणजे कोणाला ग. सायली म्हणते अर्जुन सरांना. अगं अशी का बघतेस कुसुमताई. कुसुम सायलीचा हात डोक्यावर ठेवते तिच्या आणि म्हणते घे बरं माझी शपथ, तू ह्यांच्या म्हणजे तुझ्या अर्जुन सरांच्या प्रेमात तर पडली नाहीयेस ना. अर्जुन हे सगळं कुतूहलाने बाहेरून ऐकत असतो. त्याला वाटतं की बघूयात सायली काय उत्तर देते, पण ही स्पष्ट म्हणते की नाही अजिबात नाही ग कुसुमताई. अर्जुन सरांबद्दल माझ्या मनात कुठलीही भावना नाहीयेत. हे बघ माझ्या मनात ना फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आदरच आहे. मला खात्री आहे की ते मधुभाऊंना नक्की सोडवतील. अगं तसं काही नाहीये माझ्या मनात. अगं कुसुमताई मी फक्त कॉन्ट्रॅक्ट मधली माझी बाजू पार पाडतीये, त्यांना दिलेला शब्द पार पाडतीये ग मी. पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल दुसरं काहीही नाहीये. आणि तुला वाटतं तसं तर प्रेम वगैरे अजिबातच नाही. पण अरे देवा याचा चेहरा लटकला ना इकडे बाहेर. आणि माहितीये प्रेक्षकांनो ह्याने डायरेक्टली तिला विचारलंय, पण मालिकेच्या शेवटी अगदी पूर्ण बघा आज खूप छान दाखवलंय. अर्जुनला सायलीचे ते वाक्य आठवून खूप वाईट वाटतं आणि क्षणभर तो तिथेच विचार करत बसतो. अस्मिता आता या कॉन्क्लुजनवर पोहोचलीये की सायली आणि अर्जुनचं खरंच नातं असेल ग. आपण उगाच शंका घेतोय. आता इकडनं प्रिया बोलत असते फोनवर. ती म्हणते अगं तू ना असं निगेटिव्ह नको बोलूस ग. मग अस्मिता म्हणते खरं तरी काय असेल ग. प्रिया म्हणते अगं मला असं वाटतंय की सायली जसं सगळ्यांना फसवतीये तसं कुसुमला पण फसवत असेल ना. अस्मिता म्हणते हं बरोबर आहे ग तुझं, पण आता आपण त्यांना असं सोडू नये. मी ना तो व्हिडिओ पूर्णाजीला दाखवतेच. आपण ना आपले हल्ले सुरूच ठेवूया. कधीतरी सायली आणि अर्जुनच्या खोटेपणाचा बुरुज ना नक्की ढासळेल. पण आता कुसुम निघालेली असते आणि अतिशय जड अंतःकरणाने सायली तिला म्हणजे निरोप द्यायला आलीये. पण या दोघींचा संवाद खूप सुरेख ऐकवलाय. अर्जुन तिथेच या दोघींचं बोलणं ऐकत असतो. कुसुम निघताना सायलीची माफी मागते आणि म्हणते मला माफ कर सायली, मी रागाच्या भरात तुझ्या तोंडात मारलं ग, खरंच चुकलं माझं. सायली म्हणते कुसुमताई अगं असं का बोलतीयस तू. अगं तुला अधिकार आहे माझ्यावर चिडण्याचा. पण आता कुसुम म्हणते नाही ग बाळा, शेवटी हे तुझं आयुष्य आहे, मी जास्ती लुडबुड नको करायला तुझ्या आयुष्यात. सायली म्हणते अगं कुसुमताई मी तुला सख्या बहिणीसारखी मानते ग, माझ्या आयुष्याचा किती मोठा भाग आहेस तू. असं बोलून तू मला परक केलंयस आज. कुसुम म्हणते अगं पोरकी नाहीयेस ग तू, मी चिडल्यावर कुठे जाणार ग सायली. मग सायली म्हणते तू मला असं का बोललीस कुसुमताई. मला तरी तुझ्याशिवाय आणि मधुभाऊंशिवाय कोण आहे ग कुसुमताई. तेव्हा कुसुम म्हणते जाऊ दे ग, माझ्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ. मगाशी कल्पनाताई काय म्हणाल्या, सणासुदीच्या दिवशी चेहरा हसरा ठेवायचा. ही दिवाळी आनंदात साजरी कर बाळा. सायली म्हणते कशी आनंदात साजरी करू मी, तूच सांग कुसुमताई. आपण तिघींनी मिळून केलेला फराळ,
तू मी काकू अगं फटाके परवडत नाही म्हणून एका फुलबाजावर साजरी केलेली दिवाळी असं काहीतरी ती म्हणते. आता ती म्हणते मनापासून आपण साजरी करायचो ग दिवाळी कुसुमताई. हे सगळं आठवत राहणार ना मला. कुसुमला सुद्धा त्या आठवणी जाग्या झाल्यात. ती म्हणते खरंय, पण आश्रमातले ते दिवस गेले ग सायली. जे समोर आहे ना राजा ते आपलं मानायचं. मी निघू का आता? सायली रडत असते. कुसुम म्हणते काय झालं ग तुला रडायला? अर्जुन या दोघींचं बोलणं खूप अगदी मनापासून ऐकतोय प्रेक्षकांनो. आता कुसुम म्हणते चेहरा का छोटा केलायस तू? सायली खूप रडते आणि म्हणते कुसुमताई मी या घरात कशी ग दिवाळी साजरी करेल मला नाही माहिती. मी मुलांना भेटायला येईल ग, पण ह्या वर्षी त्यांची खूप अपेक्षा वाढली असेल नाही माझ्याकडनं. त्यांना वाटत असेल ना आपल्या सायलीताईचं श्रीमंत घरात लग्न झालंय. त्यांना वाटत असेल की आपल्याला खूप भेटवस्तू मिळतील, कपडे मिळतील, पण मी त्यांना काय उत्तर देऊ? मुलं किती नाराज होतील. प्रेक्षकांनो हा अर्जुन नक्की तिच्यासाठी आश्रमातल्या मुलांना काही ना काही देईल. सायली कुसुमला म्हणते मी त्यांना कसं समजावू की या घराचा माझ्याशी काहीही संबंध नाहीये. आता ही कुसुम म्हणते अगं सायली असं काही नाहीये ग, तू फक्त भेटायला ये मुलांना, त्यातच ते खुश होतील ग. सायली म्हणते कुसुमताई तू आणि मुलं तरी मला भेटतील, पण मधुभाऊंचं काय ग? ते नाही ना भेटणार आपल्याला. त्यांच्याबरोबर मी ही दिवाळी कशी साजरी करेल ग कुसुमताई? अगं तुला आठवतंय ना मधुभाऊ किती आनंदात असायचे दिवाळीला. मला असं वाटतं ना कुसुमताई माझ्या हातात ती जादूची कांडी असावी आणि मधुभाऊ एकदम माझ्या समोर यावे. ते मला म्हणतील साऊ फटाके लाव सांभाळून, हात नको भाजायला. सायली खूप इमोशनल झालेली दाखवली प्रेक्षकांनो आणि काय अभिनय केलाय, उत्तम. कुसुम तिला सुरेख उत्तर देते सायली बाळा आपल्या हातात जे नसतं ना त्याचा विचार नाही करायचा. सायली म्हणते कुसुमताई अगं आपण तरी उजेडात दिवाळी साजरी करू ग, पण मधुभाऊंचं काय? ते तर त्या तुरुंगाच्या काळोखातच असणार ना. ते एकटेच बसून राहतील ग, त्यांच्यापर्यंत कशी ग दिवाळी पोहोचेल? कुसुम म्हणते सायली फक्त ह्या वर्षीचीच दिवाळी अशी असेल, पण पुढच्या वर्षी मात्र मी तू काका काकू मुलं आपण सगळे सोबत असणार आहोत आपल्या घरात आणि मधुभाऊ सुद्धा असतील आपल्या बरोबर. ह्याच आशेवरती मी दिवस ढकलतीये ग कुसुमताई असं सायली तिला उत्तर देते. हो पुढच्या वर्षी आपली माणसं आपलं कुटुंब आपण सगळे एकत्र असू. पुढच्या वर्षीची दिवाळी मी माझ्या माणसाबरोबरच साजरी करणार. आणि दोघी जणी या एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडताय. पण अर्जुनचा चेहरा पण पडून गेलाय की सायली दुःखाते म्हणून. अर्जुन सायलीसाठी नक्की काहीतरी करणार मला खात्री आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की ना मला नक्की कमेंट करून कळवा. आणि रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज एखादा लाईक द्यायला विसरू नका. तर पुढे आपण बघतोय पूर्णाजी विचारात पडलाय की नेमकं काय चाललंय हे ना. तन्वी या घरामध्ये सून म्हणून येते ना मला त्या सायलीला सून म्हणून स्वीकारता येते. मला वाटलं होतं घरात बाळ आलं तर परस्पर निर्णय होईल, पण तेही हातनं गेलंय. आता अस्मिता येते उगाच तिथे आगीमध्ये तेल ओतायला, पण अस्मिताला झापून देतात पूर्णाजी प्रेक्षकांनो. ते कसं बघा. अस्मिता म्हणते पूर्णाजी तू पण तोच विचार करतीये ना जो मी करतीये? पूर्णाजी म्हणतात कसला ग विचार? तेव्हा लगेच अस्मिता म्हणते अगं माझं ना डोकं फुटायची वेळ आली आहे विचार करून करून. हे प्रेग्नेन्सी प्रकरण खोटं असेल का ग? मला तर असं वाटतंय प्रेग्नेन्सी सोड, सायली आणि अर्जुनचं लग्न पण नसेल झालं. पूर्णाजी म्हणतात काय तोंडाला येईल ते बोलतेस अस्मिता? अस्मिता म्हणते अगं मला कळतंय तुला विचित्र वाटतंय ऐकायला, पण बघ ना सायली प्रेग्नेंट आहे. जेव्हा त्यांना कळलं ना म्हणजे अर्जुन आणि सायलीला तर काहीच आनंद झाला नाही, अगदी शून्य आनंदात होते ते. पूर्णाजी म्हणतात अस्मिता अगं मी तेव्हा तिथेच होते. पण अस्मिता म्हणते अगं हा व्हिडिओ बघ, तुझ्या लक्षात नसेल आलं, बघ त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे हावभाव. पूर्णाजी तो व्हिडिओ बघतात आणि अतिशय थंडपणे बोलतात. पण आधी अस्मिता त्यांना म्हणते मला सांग पूर्णाजी जगातले कुठले नवरा बायको असं बाळाची बातमी ऐकून तोंड लटकवतात? म्हणजे मलाच नाही का तन्वीला पण असंच वाटतंय. पण पूर्णाजी खूप छान उत्तर देतात अस्मिताला. अगं ही बातमी ऐकताना कदाचित त्यांचे चेहरे कोरे असतील, पण जेव्हा त्या मुलीला कळलं ना की ती आई होणार नाहीये आणि तो प्रसंग त्यांना आठवतो की कशी सायली रडत होती कल्पनाताई जवळ. अगं अस्मिता ती किती रडली कल्पना जवळ, ते तर नक्कीच खोटं नसेल ना. तिच्या डोळ्यातलं पाणी मी बघितलंय. अगं ती रडली ते कसं काय नाटक असेल? बरं तिचंच नाही म्हणत मी तुला, म्हणजे तिचाच दाखला नाही देते. तू म्हणतेस की ते दोघं नवरा बायको नाहीयेत, तर मग तुला आठवतं का ती सायली जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा अर्जुन तिच्यासाठी किती कासावीस झाला होता, त्याची काय अवस्था झाली होती? त्याला पण तू नाटकच म्हणशील का?
आणि खरंच की अस्मिताला काही उत्तरच देता आलं नाही. ती काही बोलणार तेवढ्यात पूर्णाजी म्हणतात, हे काही नाही अजिबात मी तुझं काही ऐकणार नाहीये. अगं अस्मिता, माणसातला खरेपणा ओळखायला शिका. पण तुमचा पोरखेळ जो चाललाय ना तो थांबवा. पण प्रेक्षकांनो, पूर्णाजीला जेव्हा कळेल की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच होतं तेव्हा किती दुःखी होतील नाही त्या. खरंच हे दोघं जण सगळ्यांच्याच भावनांशी खेळत आहे. पण मला असं वाटतं ना, ते कळायच्या आतच ह्या दोघांनी एकमेकांशी बॉन्डिंग क्रिएट करायला पाहिजे. असो, पण आता सायलीबाई भांडे घासत असतात आणि यांची यादी चालू आहे दिवाळीची. अर्जुन येऊन विमलला कॉफी करायला सांगतोय आणि आता ही सायली म्हणते, आई तुम्ही सगळी यादी तयार ठेवा, हे आणि मी गेलो ना की सगळं सामान घेऊन येऊ. पण भांडे कसे घासलेत आई, चकाचक झालेत की नाही? कल्पनाताई म्हणतात, हो ग, खूप छान घासलेत. मग आता ही वर खोलीत जात असते तेव्हा विमल म्हणते, थांबा हां सायलीताई, अर्जुन दादांना कॉफी घेऊन जा, तुम्ही चाललाच आहात तर. सायली आता कॉफी देते अर्जुनला खोलीत येऊन. अर्जुन म्हणतो, थँक्यू विमल. आता त्याला माहिती असतं बरं का की ही सायली आहे, पण उगाच मुद्दाम म्हणतोय. सायली म्हणते, सर विमल नाही, मी आणली आहे कॉफी. अर्जुन म्हणतो, ओ अच्छा, तुम्ही आहात तर. तुम्ही कशाला कॉफी आणलीत? मी विमलला सांगितली होती ना कॉफी करायला. सायली म्हणते, सर मग मी आणलं तर काय झालं? अर्जुन म्हणतो, तुम्ही कशाला करता ही सगळी मेहनत? विमलला या सगळ्या गोष्टीचा पगार मिळतो, तुम्हाला नाही मिळत पगार. तुम्ही कशाला उगाच मेहनत करता? सायली म्हणते, सर अचानक का बोलताय तुम्ही असं, आणि मला समजत नाहीये तुम्ही असं का बोलताय? अर्जुन म्हणतो, काय समजत नाहीये तुम्हाला? अर्जुन शांतपणे उत्तर देतो, काय समजत नाहीये तुम्हाला? मी कोण आहे तुमचा? कोणीच नाही ना? म्हणजे डायरेक्ट विचारले त्याने, हम आपके है कौन? आणि ही शांत झाली आहे. आता प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला, सायली काय उत्तर देईल? म्हणजे मैत्रीचं नातं वगैरे ऑल इन ऑल असं असू शकतं. तर आता बघूयात पुढे काय होतंय. पण आता त्यांचं नातं तर नॉर्मल झालेलं दिसतंय. तर पुढे आपण बघणार आहोत की या कल्पनाताईंनी सायली आणि अर्जुनची खोली आवरायला घेतली आहे. खरं तर गरज नव्हती, पण प्रतापराव त्यांना सांगत असतात की तुम्ही आवरसावर करायची गरज नाही, कल्पना आणि अस्मिता ऑलरेडी तुमची खोली साफ करताय. आणि हे दोघंही घाबरतात. सायली म्हणते, सर ती डायरी. आता अर्जुन म्हणतो, ती लाल फाईल. सायली म्हणते, काय आहे लाल फाईलमध्ये? अर्जुन म्हणतो, आपले कॉन्ट्रॅक्टचे सगळे पेपर आहेत त्यात. आणि दोघांचेही धाबे दणाणून जातात. आता अस्मिताच्या हातात डायरी आणि कल्पनाताईच्या हातात फाईल. अरे बापरे, दोघींच्या हातात 2 बॉम्ब आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. तर आता बघूयात हे दोघं पुन्हा या सगळ्या गोष्टीतून स्वतःला कसं सावरतायत ते बघूयात प्रेक्षकांनो. पण आता मधुभाऊ आणि कोर्ट केस पुन्हा नक्की चालू होणार हे मात्र दिसतंय. तर आता यांची दिवाळी कशी साजरी होते ते बघूयात. आणि आता आपल्याही दिवाळीची थोडीफार तयारी करूयात. वसू बारसेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझी तर बरीच तयारी बाकी आहे. तुमची झाली की नाही मला नक्की कळवा. रिव्ह्यूला लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.